हो ब्राह्मण प्रजहित पालक हिंदवी स्वराज्य स्वयंसंस्थापक भोसले कुलदीपक राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। मित्रांनो स्वागत आहे आपल्या देवबागरावच्या युट्यूब चॅनल। मित्रांनो कसे आहेत, मजेत ना? तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे, आम्ही आज जातो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि आपण आता आहोत ते म्हणजे मालवण जेटीवर, आपण याला म्हणतो धक्का। तर मग आपण आता जाऊया सिंधुदुर्ग किल्ल्यावर। तर मित्रांनो हे तिकीट काउंटर आहे, आपण आलात ना तर इथे तिकीट भेटते सगळ्यांसाठी, पर्यटकांसाठी पण आहे, इथे जर लोकल असणार त्यांच्यासाठी पण आहे। तर आपण आता तिकीट काढूया। आम्ही आलो आहोत 6 जण आलो आहे, तर आपण तिकीट काढून घेऊया 6 जण। तर मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलो आहोत म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ। पाठीमागे दिसतोय तो आपला किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला। तर मग आपण आता आतमध्ये जाऊन पाहूया। आता तुम्ही आलात त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी स्वतः येऊन हा समुद्रामध्ये बांधलेला दुर्ग आहे। या किल्ल्याला सिंधुदुर्ग नाव कसं पडलं तर शिवाजी महाराजांनी हे नाव सुचलं होतं। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला। जेवढे किल्ले शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये बांधले त्यांना सगळ्यांना दुर्ग म्हटलं गेलं। जसे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग हे सगळे पाण्यातले किल्ले। जे किल्ले महाराजांनी डोंगरावर बांधले त्यांना गड म्हटलं गेलं। उदाहरणार्थ रायगड, प्रतापगड, सिंहगड हे सर्व गड होते। आणि जे किल्ले जमिनीवर बांधायचे त्यांना भुईकोट म्हणायचे। भुई म्हणजे जमीन आणि कोट म्हणजे किल्ला, जमिनीवरचा किल्ला म्हणजे भुईकोट। महाराजांचे असे 373 किल्ले होते आणि ह्या 373 मध्ये समुद्रामध्ये महाराजांनी बांधलेला हा पहिला दुर्ग। आणि हा आपला महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण भारतातला सर्वात मोठा जलदुर्ग म्हणून ओळखला जातो। शिवाजी महाराजांनी हा किल्ला वयाच्या 34व्या वर्षी बांधला म्हणजे 17व्या शतकामध्ये 1664 मध्ये। तारीख होती 25 नोव्हेंबर 1664 ला। शिवाजी महाराजांनी मालवणच्या वायरी गावामध्ये किनाऱ्याला एक मोरियाचा दगड म्हणून प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती असेल, त्याच ठिकाणी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 ला गणेश पूजन केलं आणि त्यानंतर महाराज या बेटावर आले आणि किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली। तो एकच दिवस होते महाराज या बेटावर। तारीख होती 25 नोव्हेंबर 1664। महाराजांनी पायाभरणी केली आणि किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली। हिरोजी इंदुलकर ह्या किल्ल्याचे इंजिनियर होते, ज्यांनी अगोदर रायगडचा किल्ला बांधला होता शिवाजी महाराजांचा। रायगडचा किल्ला बांधकामाला 14 वर्ष लागली होती। बांधकाम शिवाजी महाराजांना प्रचंड आवडलं होतं, म्हणून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला पण त्यांच्याकडूनच बांधला होता। हिरोजी इंदुलकर त्यांचं नाव। किल्ला बांधायला 3 वर्ष लागली
हिरोजी इंदुलकर यांनी हा किल्ला 3 वर्षामध्ये बांधून घेतला. 3000 मजूर लागले किल्ला बांधायला. त्यामध्ये फातरबट, सोनार, गवंडी, लोहार अशी माणसं दिवस रात्र काम करायची. समुद्रात किल्ला बांधणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. ज्यावेळी समुद्राला पाणी कमी व्हायचं त्यावेळी किल्ल्याची तडबिंद बांधायचे आणि समुद्राचं पाणी वाढायचं त्यावेळी या बेटावरचं आतलं बांधकाम करायचे. किल्ला बांधायच्या अगोदर एक खडकाचं मोठं बेट होतं. हे बेट कुर्टे नावानं ओळखलं जायचं. कुर्टा बेट म्हणायचं आणि त्या बेटावर हा किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं सुद्धा आहे, या किल्ल्याला चारी बाजूने समुद्र आहे आणि समुद्र असून पण या किल्ल्याच्या आतमध्ये 3 विहिरी गोड पाण्याच्या आहेत. हे विशेष आहे किल्ल्याचं. आणि या किल्ल्याचा हा एक वैशिष्ट्य मानलं जातं की समुद्र असून चारी बाजूने सभोवती गोड पाण्याच्या विहिरी कशा काय शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आहेत त्यावेळी. तर आपण त्या विहिरी बघणारच पुढे. आपण प्रथम किल्ल्याच्या गेटची माहिती घेऊया, नंतर आपण आतमध्ये जाऊया.